नमस्कार मुलांनो, आज आपण कृष्णगिरी हा उतारा वाचूयात आणि त्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा वाचन. कृष्णगिरी. ऋषीला डोंगर दऱ्यांतून भटकण्याचा छंद आहे. तो नेमाने दरवर्षी कृष्णगिरी पर्वतावर जातो. या प्रदेशावर पावसाची कृपादृष्टी आहे, त्यामुळे तिथले धबधबे आणि सृष्टी सौंदर्य पाहण्यासारखे आहे. काही आदिवासी कुटुंबांची घरे कृष्णगिरीच्या पायथ्याशी आहेत. त्यांनी दिलेली भाजी भाकरी खाऊन तृप्त होणे ऋषीला फार आवडते. याच आदिवासी वस्तीतील बुधा करमोडा हा ऋषीच्याच वयाचा तरुण त्याचा चांगला मित्र झाला आहे. तो बहुतेक वेळा ऋषीबरोबर जंगलात भटकायला जात असे. 4 वर्षांपूर्वीपर्यंत फारसे कोणीही तिकडे फिरकायचे नाही. एका पत्रकाराने दृष्टी या वृत्तपत्रात कृष्णगिरीच्या दुर्मिळ वृक्षांवर लेख लिहिला. मग मात्र हळूहळू लोकांना कृष्णगिरी पर्वताची माहिती होऊ लागली आणि लोकांची गर्दी वाढू लागली. थोड्याच दिवसात ते प्रसिद्ध पर्यटन स्थळ झाले. कृष्णगिरी पर्वतावर पूर्वीपासूनच निरनिराळे वृक्ष व काही दुर्मिळ औषधी वनस्पती पण होत्या. आता या सगळ्याचे महत्त्व अधिकच वाढले. या पर्वताच्या पायथ्याशी आता कृष्णगिरी आयुर्वेद केंद्र उभारले आहे. या केंद्राची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. कृष्णगिरी दर्शन नावाचे एक दृक्श्राव्य प्रदर्शनही उभारण्यात आले आहे. कृष्णगिरी मृत्तिका वस्तू केंद्र नावाचे मातीच्या वस्तू बनवण्याचे केंद्रही उभे राहिले आहे. बुधाला तिथे काम मिळाल्यामुळे तो खुश आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक आता कृष्णगिरीवर येऊ लागले आहेत. लोकांची वर्दळ वाढल्यामुळे आता तिथे कचराही वाढू लागला आहे. बुधालाही आता पूर्वीसारखे हवे तेव्हा ऋषी बरोबर जंगलात भटकायला जाता येत नाही. काही वर्षांपूर्वी ऋषी जायचा तो कृष्णगिरी पर्वत आणि आत्ताचा कृष्णगिरी पर्वत यात खूपच बदल झाला आहे.